सध्या आपण बघतोय की सिकल सेल बद्दल खूप काही सुरू आहे, लोकांना खूप कमी इन्फॉर्मेशन आहे. तर त्याबद्दल आज आपण अवेअरनेस करूया आणि हे नक्की काय आहे जाणून घेऊया. नमस्कार, मी आहे मनीषा तुमच्यासोबत आणि सध्या माझ्यासोबत आहे जिल्हा आरोग्य अधिकारी तथा नोडल ऑफिसर सिकल सेल अभियान डॉक्टर अभय धानोरकर सर. नमस्ते सर. नमस्ते. कसे आहात तुम्ही? खूप मजेत आहे. ओके सर, हे सिकल सेल बद्दल आपण खूप ऐकतोय सध्या, पण मला जाणून घ्यायचंय की हा आजार नेमका आहे काय आणि याचे सिम्पटम्स सुरुवातीला कसे दिसतात? सिकल सेल हा ऍक्च्युअली रक्ताचा आजार आहे. नॉर्मली आपला ज्या लाल रक्तपेशी आहेत त्या बशीच्या आकाराच्या म्हणजे गोलाकार असतात, परंतु त्याचा जो आकार आहे अनुवांशिकरित्या बदललेला असतो आणि तो सिकल सेल म्हणजे आपला जो विळा असतो गवत कापायचा त्या आकाराच्या होतात. त्यामुळे ह्याला सिकल सेल आजार म्हणतात. आणि हा आजार प्रामुख्याने आदिवासी जमातीमध्ये खूप जास्त प्रमाणात येतो, कारण त्यांच्यामध्ये जे आहे की कन्संजियस मॅरेजेस म्हणजे जवळच्या रिलेशनमध्ये लग्न होण्याची त्यांची प्रथा जी आहे त्याच्यामुळं हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जास्त जातो आणि त्याच्यामुळं त्या व्यक्तींना तो आजार होऊ शकतो की जर त्यांचे आई वडील आयदर वाहक असतील किंवा डिसीज असतील तर पुढच्या पिढीमध्ये हा आजार ट्रान्समिट होऊ शकतो. ओके. आणि याचं पसरण्याचं वेगळं काही कारण पण आहे का? नाही, हा आजार अनुवांशिकच आहे. त्यामुळं सिकल सेल मध्ये ऍक्च्युली दोन प्रकार आहेत. एक तर सिकल सेल वाहक असतात जे ज्यांना कोणतेही सिम्पटम नसते, पण त्यांच्या जे जीन्स आहेत त्यांच्यामध्ये सिकल सेल मुळे काही चेंजेस झालेले असतात. आणि दुसरं आहे जे सिकल सेल डिसीज. तर ह्या जे व्यक्ती आहेत सिकल सेल डिसीज वाले त्यांना वेगवेगळे सिम्पटम्स असतात, जसं वारंवार थकवा येणे, अशक्तपणा वाटणे किंवा चक्कर येणे, त्याचबरोबर पोटामध्ये दुखणे, छातीमध्ये वेदना होणे. कारण काय होतं, सिकल सेलमुळे नॉर्मली जो रक्तवाहिन्यांचा फ्लो असतो तो अडकवला जातो, कारण त्या गोल असण्यापेक्षा त्या विळ्याच्या आकाराच्या रक्तपेशी होतात. त्यामुळे जेव्हा त्या ब्लड वेसल मधून जात असतात त्यावेळेस त्या अडकतात, त्यांची गुच्छ तयार होतात आणि ते पुढे रक्तप्रवाह होण्यासाठी अडथळा निर्माण करतात. त्याच्यामुळं ज्या एरियामध्ये हा अडथळा निर्माण झालेला आहे त्या एरियामध्ये पेन जास्त होते त्यांना. मग सांधेमध्ये असेल, छातीमध्ये वेदना असतील, पोटामध्ये वेदना असतील, तुमच्या स्प्लीन मध्ये दुखत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे सिकल सेलच्या मध्ये जास्त त्यांच्यामध्ये गुंतागुंत होऊ शकते आणि त्यांना त्याचा जास्त सामना करावा लागू शकतो. ओके. सो मग आता हे एकदा झालं तर याचं कारण तर कळालंय आपल्याला, पण याची उपाययोजना काय आहेत? ट्रीटमेंट कशी असणार आहे याची? तर आता आपली जी महाराष्ट्र शासनाने जी योजना सुरू केलेली आहे सिकल सेल अॅनिमिया बद्दलचं विशेष अभियान सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये आपण 15 तारखेपासून ह्याची तयारी सुरू केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण ऑलरेडी आपल्या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे जवळपास 72 पेशंट आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. मागच्या 3-4 वर्षापासून आपण ह्याच्यावर काम करतोय. त्यापैकी 52 पेशंटवर सध्या ट्रीटमेंट आहे. काही पेशंट जे आहे ते मायग्रेट झालेले आहेत, कारण ते आदिवासी भागातले आहेत. त्यामुळे त्या लोकांमध्ये आले तर ते लोक फिरतीवर असतात बरेचदा, त्यामुळे ते आपल्या इथे राहत नाहीत. तर 52 लोकांना आपण ट्रीटमेंट देतो. आणि जे मी सांगितलं की वाहक आहेत, असे वाहक जवळपास आपल्याकडे 478 लोक आहेत. तर त्यांच्यावर पण आपण लक्ष ठेवतो, कारण त्यांच्या फॅमिली मेंबरमध्ये डिसीज रुग्ण असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपण ह्या मोहिमेमध्ये त्यांच्यावर फोकस केलेला आहे. या सगळ्या लोकांची आपण लाईन लिस्ट तयार केलेली आहे आणि त्यांना उपचार देतो. उपचार म्हणजे सुरुवातीला ह्या पेशंटलाही काही त्रास होत नाही, पण नंतर कालांतराने जेव्हा सिकल सेलचं प्रमाण नॉर्मल पेशंटपेक्षा जास्त होतं त्यावेळेस मग वेगवेगळे त्यांना सिम्पटम्स जाणवायला लागतात. कारण मेन काम आहे आपल्या लाल रक्तपेशींचं ऑक्सिजन वहन करणे आणि प्रत्येक भागाला ते पोहोचवणे. पण ज्यावेळेस ते सिकल आकाराची होती त्यामुळे त्याची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती सुद्धा कमी होती. आणि नॉर्मल आपल्या लाल रक्तपेशींचं जे आयुष्यमान असते 120 दिवसांचं, तर हे सिकल झाल्यानंतर ते 20 ते 40 दिवसांमध्ये त्या पेशी मरण पावतात. त्यामुळे तेवढ्या रॅपिडली नवीन पेशी तयार करणंही शरीराला बरेचदा शक्य होत नाही. त्यामुळं त्यांना तो अॅनिमिया सारखा पण आजार होतो, म्हणजे डोळे पिवळे पडणे, अंग पिवळं दिसणे, तर हेही होऊ शकतं. तर त्यासाठी आपण ट्रीटमेंट देतो. ह्याच्यामध्ये हायड्रॉक्सीयुरिया नावाचे एक औषध आहे जे आपण रुग्ण आहेत आणि ज्यांना गरज आहे उपचाराची त्यांना देतो. परत फोलिक ऍसिड नावाच्या गोळ्या असतात ज्याच्यामुळे रक्त तयार करण्याची कॅपॅसिटी आपली जास्त वाढते. आणि तिसरं जे आहे, त्यांना जर आवश्यकता असेल तर आपण ब्लड ट्रान्सफ्युजन पण देतो, कारण इमिडिएटली त्यांना जर नवीन रक्तपेशी आवश्यक असतील तर त्या आपण रक्त पुरवठा करून त्यांना रक्त देऊन त्या आपण त्यांची जी गरज आहे ती पूर्ण करू शकतो. ओके सर, हा आजार किती सिरियस आहे आणि रिकव्हरीचं काय पर्सेंटेज आहे यामध्ये? जसं आपण पाहिलं की हा अनुवांशिक आजार आहे, त्यामुळे 100% हा
रिकव्हर होतच नाही आहे. ओके. आता त्याच्यावर विविध संशोधन चालू आहेत, जनुकीय बदल आपल्या शरीरामध्ये घडवून आणणं चालू आहे. तर अजून ते खूप जास्त म्हणजे त्याचा उपचार पद्धती फेमस झालेली नाही किंवा अजून ते ट्रायल बेसिसवर आहे. त्यामुळं त्याच्यावर उपचार त्या जनुकीय पद्धतीने होईलच असं सांगता येत नाही आणि ते ओके. प्रत्येकाला परवडणार पण नाही आहे. परंतु जर लवकर त्याचं निदान झालं आणि लवकर आपण त्याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलं आणि आवश्यकतेप्रमाणे गोळ्या दिला तर हा व्यक्ती सुद्धा सामान्य जीवन जगू शकतो. म्हणजे अप टू एज ऑफ 60 इयर्स पर्यंत सुद्धा त्यांना काही सिम्पटम होणार नाहीत. पण त्यांनी काही काळजी घेणं आवश्यक आहे. जसं सिकलिंगचं प्रमाण म्हणजे रक्तपेशी बदलण्याचं प्रमाण हे खूप जास्त उन्हामध्ये असेल तरीही होऊ शकतं, खूप जास्त थंडीमध्ये गेला तरी होऊ शकतं. आणि आपण ज्या याच्यामध्ये राहतो भौगोलिक परिस्थितीत आपल्याकडे हिवाळा पण बऱ्यापैकी खूप जास्त असतो आणि उन्हाळाही खूप जास्त असतो. त्यामुळं अशा रुग्णांना ह्या दोन्ही ऋतूमध्ये त्रास होण्याची शक्यता ही जास्त असते. ओके सर. आणि सिकल सेल आजार असलेल्या व्यक्तीने कोणती काळजी घ्यावी याबद्दल काय सांगणार? एकतर त्यांनी स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. एक तर पटकन निदान करणे, निदान झाल्यावर वेळोवेळी त्यांचं चेकअप करणे. कोणताही जरी त्यांना सिम्पटम्स असेल जे आता आपण सांगितलेलं आहे की अशक्तपणा आहे किंवा चक्कर येत असेल, कुठे वेदना होत असतील तर तात्काळ डॉक्टरकडे जाणे, पूर्ण तपासणी करून घेणे आणि ज्या ट्रीटमेंट दिलेली आहे ती ट्रीटमेंट न चुकता त्यांनी ती ट्रीटमेंट फॉलो करणे आणि त्यासोबतच ज्या गोळ्या औषध दिलेल्या आहेत त्या तर घ्यायच्याच आहेत. पण जे आपण सांगितलं की खूप जास्त थंडीमध्ये, खूप जास्त उन्हामध्ये किंवा खूप जास्त कष्टाची कामं हे त्यांनी टाळली पाहिजेत. सोबतच सर शासन सध्या या बाबतीत काय करत आहे? स्पेशली मला विचारायचे की फायनान्शियली, कारण तुम्ही जसं म्हणताय की त्यांना परवडणार नाही जर काही न्यू टेक्नॉलॉजीज आपण इंट्रोड्यूस केल्या तर. नक्कीच शासन यांच्यासाठी खूप जास्त वेगवेगळ्या योजना आणत आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं तर आपण हे सगळे जे आपल्या समाजामध्ये आहेत सिकल सेलचे रुग्ण किंवा कॅरियर्स असतील त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी आपण ही विशेष मोहीम लॉन्च केलेली आहे. त्याचबरोबर त्यांना जे आहे की उपचारासाठी ते जर जात असतील तर त्यांना 100% एसटीमध्ये मोफत प्रवास करता येतो. त्याचबरोबर त्यांना हँडिकॅपचं सर्टिफिकेट मिळतं जे डिसीज आहेत त्यांना. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्यांना जे आहे मासिक पेन्शन आहे ती सुद्धा मिळते. आणि जे सिकल सेल रुग्ण आहेत अशांना जे मुलं आहेत परीक्षा देणारे 10वी 12वीचे असतील किंवा हे तर त्यांना 20 मिनिट, 1 तासासाठी 20 मिनिट एक्स्ट्रा आपण देतो. आणि जे काही उपचार आहेत त्यांचे ते सर्व शासकीय दवाखान्यामध्ये मोफत उपलब्ध आहेत. ओके. सर सोबतच मला विचारायचे की हे जे भटकंती करतात लोक तर यांना लग्न करताना काय काळजी घ्यावी आता? येस, जे आता आमची मोहीम आहे त्याच्यामध्ये पुढे आम्ही 4 तारीख ते 7 तारीख या काळामध्ये समुपदेशन ठेवतो आहोत. त्याच्यामध्ये 2 प्रकारचं समुपदेशन. एक तर विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक आहे, कारण जे सिकल सेल रुग्ण आहेत त्यांना आपण लाल कलरचे कार्ड देतो. ओके. त्यानंतर जे सिकल सेलचे वाहक आहेत त्यांना पिवळ्या कलरचे कार्ड देतो आणि जे नॉर्मल आहेत म्हणजे ज्यांना कोणताही आजार नाही अशांना पांढऱ्या कलरचे कार्ड देतो. आणि जसं आपण पाहतो की लग्न करताना आपल्याकडे पत्रिका जुळवणं हा प्रकार असतो, तर आम्ही सिकल सेलचे जे वाहक आणि रुग्ण आहेत त्यांना असं सांगतो की तुमचे ते कार्ड जुळवून पहा. लाल असेल तर लग्न करायचं नाही, एखादा लाल कार्डवाला असेल आणि पिवळं कार्डवाला असेल त्यांनीही लग्न करायचं नाही, कारण त्यांना होणाऱ्या अपत्यामध्ये सिकल सेलचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळं आयदर लाल असेल किंवा पिवळं असेल त्यांनी नेसेसरीली ज्यांच्याकडे पांढरं कार्ड आहे म्हणजे जे नॉर्मल आहेत अशांसोबतच लग्न करायचं. म्हणजे होणारी पिढी जी आहे ती हळूहळू पुढच्या पिढींमधून हा आजार आपण समूह नष्ट करू शकतो. जे आपलं महाराष्ट्राचं टार्गेट आहे की 2047 पर्यंत आपल्याला सिकल सेल मुक्त महाराष्ट्र करायचं आहे. तर ह्या 2 पिढ्या याच्यामध्ये येऊन जातात. आता जर आपण ज्यांचं लग्न झालेलं आहे अशांना कॅच केलं आणि त्यांचं नॉर्मल सोबत लग्न केलं तर पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये ते जे काही आहेत ते वाहक असतील, त्याच्यामध्ये डिसीज कोणी तयार होणार नाही. आणि नेक्स्ट पिढीमध्ये परत त्यांनी जर नॉर्मल सोबत लग्न केलं तर जे काही असणार आहे ते सगळेच्या सगळे नॉर्मल असतील. त्याच्यामुळे हा आजार जो आहे तो समूळ आपण उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करतो. ओके. सो इंडियामध्ये महाराष्ट्रातच जास्त आहे हे पेशंट्स की नाही, बऱ्याचशे महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत असं म्हणता येणार नाही, कारण आपले जे आहेत गडचिरोली असेल, नंदुरबार आहे किंवा चंद्रपूर आहे या जिल्ह्यांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे, कारण ते आदिवासी बहुल भाग आहे. जर आपण पाहिलं मध्य प्रदेश इथेही खूप जास्त प्रमाण आहे त्यांचं, किंवा छत्तीसगड असेल, बिहार असेल, अशा ठिकाणी जिथे जिथे आदिवासी बहुल भाग आहेत त्या ठिकाणी यांचं प्रमाण जास्त आहे. ऑल राईट.
आणि सर काही जण कन्फ्युज होत आहे अॅनिमिया जे सिम्पटम्स जे आहेत अॅनिमियाचे ते याच्याशी सिमिलर आहेत, त्यामुळे तुम्ही यावर काय बोलणार? येस, आपण ह्याचा जो अॅनिमिया आहे त्यालाही आपण सिकल सेल अॅनिमिया म्हणतो. पण आपल्याकडे जे जास्त अॅनिमियाचं प्रमाण आहे तो न्यूट्रिशनल अॅनिमिया आहे. म्हणजे आहारामधून आपण जे काही पोषक घटक घ्यायला पाहिजेत, म्हणजे आयर्न आहे किंवा व्हिटॅमिन बी12 आहे किंवा बाकीचे व्हिटॅमिन्स, फोलिक ऍसिड आहे, त्या गोष्टी जर आपण घेतल्या नाही रेग्युलरली तर तो अॅनिमिया होतो. आणि तो अॅनिमिया आपण न्यूट्रिशनल फूड घेतले आपण की ज्याच्यामध्ये हे घटक जास्त आहेत, जसं हिमोग्लोबिनसाठी गुळ घेतलं किंवा पालेभाज्या खाल्ल्या तर ह्याच्यावरून अॅनिमिया हा रिकव्हर होऊ शकतो. परंतु सिकल सेलचं तसं नाहीये, कारण त्या लाल रक्तपेशीमध्येच बदल घडून आणतात. त्यामुळे ह्याच्यासाठी उपचार घेणंच आवश्यक आहे. हा तुम्ही फक्त डायटरी सप्लिमेंट्स घेऊन कमी होणारा नाहीये किंवा आयर्नच्या गोळ्या घेऊन कमी होणारा नाहीये. याच्यासाठी काही विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट घेणं आवश्यक असते. व्हेरी ट्रू. थँक्यू सो मच सर. आणि यासोबत तुम्ही आमच्या लिसनर्सला काय मेसेज देणार? हाऊ दे शुड कोऑपरेट विथ गव्हर्नमेंट? तर मी सर्व जे काही आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे नागरिक, त्या सगळ्यांना असं आवाहन करतो की आमची ही मोहीम सुरू आहे 15 तारखेपासून. तर आपल्याकडे जे आरोग्य कर्मचारी येतील त्यांना आपल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांची तपासणी करण्यासाठी मदत करा. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शेजारी किंवा आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये कोणाला जर सिकल सेलचा आजार असेल, माहिती असेल, त्यांचीही माहिती त्यांना द्या. कोणी वाहक असेल त्यांचीही माहिती द्या. आणि जे कोणी रुग्ण असतील अशांना उपचारासाठी जवळच्या शासकीय दवाखान्यामध्ये घेऊन जा. तेथे सर्व प्रकारच्या उपचार आणि सर्व प्रकारचं समुपदेशन त्यांना मोफत उपलब्ध आहे. थँक्स अ लॉट सर. तुम्ही खूप डिटेलली इन्फॉर्मेशन दिली, तर आय होप आपल्या लिसनरला आता कन्फ्युजन नसणार आहे. थँक्स अ लॉट वन्स अगेन, अँड यू गाइज स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.